तुला जाणीव नाहीये मी भोलेनाथांची पुनर्जन्माची सती आहे म्हणून. आवाज कसा द्यावा मा म्हणून. मग आवाज दिला, बाळा या उंच शिखरावरती एकटी का बसलीस तू? परत आवाज दिला, असल्या तपश्चर्यामध्ये बसलेले आहेत, कडक तपश्चर्यामध्ये बसलेले आहेत, तपश्चर्यातून बाहेर यायला तयार नाही. परत आवाज दिलेला आहे, बाळा तपश्चर्यातून बाहेर ये. परंतु जप चालू आहे, तप चालू आहे, भोलेनाथांची आराधना चालू आहे, तपश्चर्यामधून बाहेर यायला तयार नाही. परत आवाज दिलेला आहे आणि आवाज दिल्याच्या नंतर आता मात्र महाकाली माता पार्वती समोर आलेले आहेत आणि समोर आल्याच्या नंतर ऋषींनी बोलायला सुरुवात केलेली आहे. राजघराण्यातली दिसतेस, सुंदर आहेस, मग या उंच पर्वतावरती का बसलेले आणि कोणाची आराधना करतेस? कोणासाठी एवढं तप करतेस? माता पार्वतीने बोलायला सुरुवात केली, ऋषी जपी तपी दिसतायत, मग आपण इथे. ऋषींना प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. काय सांगावं, मी इथं कशामुळे आलो सांगता येत नाही ना. मग मात्र आम्ही ऋषी आहोत, भगवे वस्त्र धारण करणारे, आमचं काम आहे पर्वतावरती फिरायचं आणि जो साधू असतो, जो संत असतो, भगवे वेश धारण करतो, तो व्यक्ती एका जागेवरती बसत नाही. आमचं काम आहे, आम्ही फिरतच असतो. भोलेनाथांचे साधक, भोलेनाथांचे साधक आहात? नाही नाही नाही, भोलेनाथांचे साधक नाही आम्ही, परीक्षा घेण्याकरता आलेत. मग सहज या रस्त्याने जात होतो, तुम्ही आम्हाला दिसलात म्हणून विचारावं म्हटलं, तुम्ही कोण आहात? माता पार्वतीने बोलायला सुरुवात केली, ऋषी मी भोलेनाथांची आराधना करतेय आणि मी भोलेनाथांची उपासना करतेय. मला वर रूपाने भोलेनाथ हवं, याकरता मी सगळं काही करतेय. ऋषींनी ऐकलं, परीक्षा घेण्याकरता आले होते. ऋषींनी बोलायला सुरुवात केली, तुला कोणी सांगितलं तपश्चर्या केल्याने भोलेनाथ येतात म्हणून? नारदजींनी उपदेश केलाय. नारदजींनी काय त्या नारदाचं ऐकत बसलीस तू? अगं तो नारद प्रत्येक ठिकाणी जातो, प्रत्येकाची भांडणं लावून येतो, त्या नारदाचं तू ऐकलंस? एवढंच नाही, ज्या वेळेस श्रीमद भागवत कथेमध्ये प्रसंग येतो, भक्त प्रल्हादजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे भजन करत होते. भक्त प्रल्हादजींना कोणी सांगितलं होतं भजन करायचं? नारदजींनीच सांगितलं होतं. परंतु किती त्रास सहन करावा लागला. नागाच्या वेळख्यामध्ये सोडलं, अग्नीमध्ये सोडलं, उकळलेल्या पाण्यामध्ये सोडलं, वाघांकडे सोडलं, अग्नीमध्ये टाकलं. एवढी परीक्षा दिली त्यांनी. काय झालं? काहीच भेटलं नाही. माता पार्वती म्हटल्या, भगवंताचं दर्शन झालं, आणखी काय पाहिजे? मग परत ऋषींनी बोलायला सुरुवात केली, अगं पार्वती तुला काही माहित नाही, कोणाची तू उपासना करतेस, कोणाचं व्रत वैकल्य करतेस तू? त्या भोलेनाथांची. अगं राजा दक्ष होते ना, प्रजापती, यांची मुलगी भोलेनाथांना दिली होती. पत्नी नाही त्यांना सांभाळता आली, देहाचा परित्याग केला त्यांनी. मग ज्यांना स्वतःची पूर्वीची बायको नाही सांभाळता आली, त्यांच्याशी तू विवाह करतेस? मुद्दाम चालू आहे बरं, वेगळा विचार करू नका. परीक्षा चालू आहे महापार्वतींची. आणि त्या नारदजींचं तू ऐकलंस? नारदजींमुळे सगळं झालंय. नको त्या नारदाचं ऐकत जाऊ. ज्या वेळेस ध्रुव बाळ अरण्यामध्ये गेले, अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर छोट्याशा बाळाला घरी जा म्हणून सांगायचं, तर तिथं जप तप करायला लावलं. छोट्याशा 5 वर्षाच्या बाळाला कोणी सांगतं? आणि त्या नारदांचं तू ऐकलंस? त्यावेळेस मात्र माता पार्वतींनी बोलायला सुरुवात केली, माझे गुरु आहेत, माझ्या गुरूंविषयी मी अपशब्द ऐकून घेणार नाही. आणि ऐका,
सर्वसाधारण माणसं आहोत आपण. आपल्याला जर गुरूंनी जर कुठल्या गोष्टीचा उपदेश केलेला आहे तो आपण ऐकणं गरजेचं आहे आणि प्रत्येक जण ऐकतोय. पण 2 माणसं आहेत, त्याच्या बाजूला आपणही उभे आहोत आणि उभं राहिल्याच्या नंतर तो व्यक्ती, जे 2 व्यक्ती आहेत ते जर आपल्या समोर आपल्याच गुरूंविषयी अपशब्द वाईट जर बोलत असतील तर ऐकायचे नाही, कधीच ऐकायचे नाही. वाटलं तर चाललं समोर उत्तर द्यायचं आणि जर जमत नसेल तर बाजूला व्हा. आपणच जर तिथे उपस्थित नसलो तर आपल्या गुरूंबद्दल कशाला कोणी काही बोलेल? बोलणारच नाही ना. विचार करा, आता आपले गुरु या ठिकाणी बसलेले आहेत, महाराज या ठिकाणी बसलेले आहेत, किती छान त्यांचा संसार आहे, त्यांचा आनंद आहे. ऐका, काल दोघेही पती पत्नी हिमवान राजा आणि मैना राणी बनून रूप घेऊन आले होते. काय तो आनंदाचा क्षण होता. आणि त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर बघा मन प्रसन्न होतं. आज सकाळी माझ्या भेटी करता आले होते घरी आणि विशेष करून सांगायचं त्यांना फार मोठं वरदान आहे. पहिल्या दिवशी विषय काढला होता, आज परत काढते. वरदान कसलं आहे? साक्षात भोलेनाथांचं त्यांना वरदान असं आहे, कितीही मोठा जरी साप असला तर ते त्यांना वश मध्ये घेतात. आपण तिथं जर पाहिला तर पळू की नाही? झोपल्या का काय? मग तिथं आणून सोडायचा का साप? आहेत जागे आहेत. मी म्हटलं की झोपल्या नाही, झोपल्या. तुमच्याकडे अशी पद्धत आहे, यांना झोपल्या म्हणतात आणि यांना झोपल्याच म्हणतात. महिला मंडळींना झोपल्या म्हटलं काही हरकत नाही, पुरुषांना सुद्धा झोपल्या. एका ठिकाणी गेलो आम्ही असेच. आता महाराज असल्या कारणाने आमची फार पूजा आराधना होते. तिथं गेल्याच्या नंतर सुंदर चौरंग टाकलेला आहे, पाट टाकलेला आहे, पाद्यपूजा झाली, हळदी कुंकुवाचा कार्यक्रम झाला, हार वगैरे, मान सन्मान, शाळ श्रीफळ सगळं काही झालं. आणि सगळं काही झाल्याच्या नंतर आता मी कथाकार आहे ना, जिथे यांची कथा असते तिथे यांचा मान सन्मान असतो, जिथे माझी कथा असते तिथे माझं असतं. मी म्हटलं नाही नाही, माझ्या मालकांची पूजा करा आधी, नंतर मी करते. म्हटले नाही नाही, तुम्ही सध्या कथाकार आहेत ना, मग तुमची आधी करायची नंतर त्यांचे करायचे. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. मी गेले समोर, पाटावर उभी राहिले, सगळं काही झालं आणि घरामध्ये चालले, निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर आता घरात बरेच जण व्यक्ती होते, त्यांनी समोर नमस्कार केला. ताई आल्या तुम्ही? मी म्हटलं हो आल्या. त्यानंतर माझ्या मागणं हे आले, यांची पाद्यपूजा सगळी काही झालं, सर्व शाल श्रीफळ नारळ सगळं आहेर वगैरे सगळं काही झालं. आणि झाल्याच्या नंतर घरामध्ये आले आणि घरामध्ये आल्याच्या नंतर त्या समोरच्या व्यक्तींनी बोलायला सुरुवात केली, महाराज तुम्ही आल्या? मग मी समोर बघता बघता मागं पाहिलं, म्हटलं महाराजांनी नक्की धोत्राच्या ऐवजी महाराज होते का कधी असं? नक्की म्हटलं आता आज काहीतरी गोंधळ झाला. मग आता आमचं म्हटलं की कसं हसू येतं. हो नाही नाही, आम्ही नाही करत भारूड, आम्ही कथा कीर्तनच करतो. चला सगळ्या फेरेश झाल्या ना आता. मी पाहिलं तुमच्याकडं, काही काहीच्या तोंडावर अशी 12 वाजत होती. तसे घडीत बघायला गेलं तर आता किती वाजले? 4 वाजून गेले, 4:15 झालेत. हो नाही, काही काही असे असतात, असे बसतात वाटते की माझ्या 10व्याला चालेत.
नाही हसवलं तरी काय चाललंय. अशा लोकांना माझं एकच सांगणं असतं, मस्त प्रसाद आहे, सकाळ संध्याकाळ खायचं आणि घरी जायचं, बस तेवढंच करायचं. जाऊ द्या, प्रसादाकरता निमित्ताने का होईना पण या धर्ममंडपात येतात हेच महत्वाचं आहे. गुरुबद्दल कधीच वाईट अपशब्द बोलायचे नाही, आणि जर कोणी बोलत असेल तर त्यांचं ऐकायचं नाही. ऐका, इस दुनिया में सबसे बड़ा गुरु शिष्य का नाता है. इस दुनिया में सबसे बड़ा गुरु शिष्य का नाता है. लालन पालन कर शिष्य का वो राह दिखाता है. गुरु वचनों को जो शिष्य अपने हृदय में बसा दे, गुरु वचनों को जो शिष्य अपने हृदय में बसा दे, गुरु आज्ञा में चले, वो फिर गुरु का प्रिय बन जाता है. वो फिर गुरु का प्रिय बन जाता है. मग आज मला गुरुंनी सांगितलेलं आहे, म्हटले ताई समोर तुमच्या आयुष्यामध्ये फार संकट आहेत बरं. मी म्हटलं आयुष्यामध्ये जर संकटच नसतील तर ते आयुष्यच काय जगणे, जगणं व्यर्थ आहे. संकट व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असावीत. संकट हे परीक्षा घेण्याकरता येत असतात, आणि त्या संकट आल्याच्या नंतर काय होतं माहितीये का, ज्या ज्या वेळेस आपल्यावर संकट येतं ना त्या त्या वेळेस भगवंत आपली परीक्षा घेतात. या संकटांना सामोरं जाऊ शकते की नाही, जाऊ शकते की नाही, जाऊ शकते की नाही. आणि ऐका, जोपर्यंत आपल्यावर संकट आहे तोपर्यंत भगवंत आपल्या सोबत असतात. मग मी म्हणेन असे संकट माझ्या आयुष्यामध्ये अनेक येत राहावेत. भागवत कथेमध्ये महाभारतामध्ये प्रसंग येतो, ज्या वेळेस कौरव हरले आणि पांडव जिंकले. जिंकल्याच्या नंतर भगवंत वापस निघाले. म्हटले काय सर्वजण आनंदामध्ये, इथं राहून काय करायचे. तसं असतं, मग व्यक्तीला आनंद भेटला की देवाची आठवण येत नाही. लक्षात येत असेल तुमचा, ज्या ज्या वेळेस आपल्या घरामध्ये आनंद आहे त्या त्या वेळेस आपण भगवंताच्या दारामध्ये जात नाही. आयुष्यामध्ये दुःख आलं की देव दिसतात. जंगलामध्ये गेलं, प्राण्यांचा आवाज आला, ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आणि एकदा का जंगलाच्या बाहेर आले की मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. समोर नाही जायचं, जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं, कशाला एक्स्ट्रा. असं असतं लोकांचं. चला, असे असतात गुरु शिष्यांचं नातं असतं. माता पार्वतीने बोलायला सुरुवात केली, माझं आणि नारदजींचं गुरु शिष्याचं नातं आहे. त्यानंतर मात्र ऋषींच्या लक्षातही आलेलं आहे की माता पार्वतींना जास्त बोलून काय फायदा नाही. लक्षात आलं, आणि त्यावेळेस माता पार्वतीने बोलायला सुरुवात केली, ऋषी तुम्ही मला म्हणतायत भोलेनाथांशी विवाह करू नको, मग कोणाशी करायचा. मी भगवान विष्णू सोबत तुमचा विवाह लावून देतो. असं म्हटलं की आता मात्र पार्वती मातेला राग आला, आणि राग आल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली, मी पर्वतराजाची कन्या आहे, पर्वतापासून जन्माला आलेली आहे. पर्वत हा जड असतो, परंतु ऐका, जोपर्यंत पर्वत फाटत नाही आणि जोपर्यंत तो पर्वत फाटल्याशिवाय, खोलवर खड्डा केल्याशिवाय ती महत्वाची वस्तू त्यामधून निघत नाही. म्हणजे पर्वत फाटल्याशिवाय, पर्वत खोदल्याशिवाय त्यामधून सोनं सुद्धा निघत नाही, आणि ते सोनं प्रत्येकाला आनंद देतो. माता पार्वतीने हे शब्द बोलले की त्यानंतर ऋषी शांतपणे निघून गेलेले आहेत. लक्षात आलं, अखेर भोलेनाथांच्या समोर आले. भोलेनाथ प्रभू, माता पार्वती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यात. त्यानंतर मात्र भोलेनाथांना आनंद झाला. बरं, पार्वती उत्तीर्ण झालेली, पास झाली परीक्षेमध्ये, आणि पास झाल्याच्या नंतर भोलेनाथ म्हणतायत बरं ठीक आहे, आता मी जातो परीक्षा घ्यायला. भोलेनाथांनी सुंदर एका ब्राह्मणाचं रूप घेतलं, आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन भोलेनाथ आले परत पर्वतावरती. पर्वतावरती आले, आणि आल्याच्या नंतर
भोलेनाथांनी आवाज दिलेला आहे माता पार्वतींना. आवाज दिल्याच्या नंतर माता पार्वती सुद्धा समोर आल्या आणि समोर येऊन माता पार्वतींनी बोलायला सुरुवात केली. ब्राह्मण देव, तुम्ही या उंच शिखरावरती कसे काय आलात? भोलेनाथांना उत्तरच देता आलं नाही. आधीचे ऋषी होते भगव्या वस्त्रावाले, त्यांचं कामच आहे फिरणं. मग ब्राह्मण तुम्ही इथे कसे आलात? भोलेनाथांना उत्तर देता आलं नाही. पण भोलेनाथांनी ते कसं झालं बघा, सरळ न जाता थोडेसे वाकडे गेले. होतं तसं कधी मध्ये समोरच्या माणसाच्या प्रश्नाचं उत्तर नाही आले की ते समोर असं सरळ सरळ नाही आले की थोडं असं फिरून जावं लागतं. मग भोलेनाथ म्हटले, तुम्ही सुंदर दिसतायत आणि या अरण्यामध्ये एकट्या कशा आलात? आणि राजकन्या दिसतायत, राजवाड्यात महाराजे सारख्या राणी सारख्या दिसतायत, मग तुम्ही इथे कशा? म्हटलंय मी भोलेनाथांची आराधना करण्याकरता आले, भोलेनाथांना प्रसन्न करण्याकरता आले. मला भोलेनाथ देवो के देव महादेव मला पती रूपाने हवेत, मला वर रूपाने हवेत, मी याकरता इथे आलेली आहे. त्यानंतर मात्र भोलेनाथांनी बोलायला सुरुवात केली. तो महादेव, त्यांच्याशी तुम्हाला विवाह करायचाय आणि तुम्ही एवढ्या सुंदर, तो तसा, स्वतःलाच म्हणतायत. स्वतःला कोणी असं म्हणेल का मी दिसायला सुंदर नाही? म्हणता का तुम्ही कधी आरशात पाहिल्यावर? पाहता की नाही आरसा? महाराज म्हणतायत, मी कशाला आरशात पाहू ग? बघता की नाही आरशात? हे गुरु, ताई तुम्ही गुरूंची चेष्टा करताय. वडिलांसारखे आहेत, माझ्या वडिलांसोबत गप्पा मारतच माणूस. चला, भोलेनाथांनी बोलायला सुरुवात केली. त्या महादेवासोबत तुला विवाह करायचाय आणि तो तसा असणारा कैलास पर्वतावर एकटा आहे, त्याला माय नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, कोणीच नाही, त्यांच्याशी विवाह करतेस? शांत आहेत माता पार्वती. नंतर बोलायला सुरुवात केली. अंगावर कपडे सुद्धा घालत नाही, शरीराला भस्म लावतो, त्यानंतर गळ्यामध्ये सर्प धारण करतो आणि त्या भोलेनाथांशी तुम्हाला विवाह करायचाय. माता पार्वतींकडे पाहिलं भोलेनाथांनी आणि पाहिल्याच्या नंतर भोलेनाथांनी बोलायला सुरुवात केली. तुम्ही चंद्रमुखी आहात, तो पंचमुखी आहे. त्यानंतर तुमचे केस सर्पासारखे काळे भोर आहेत आणि तो जटाजूटवाला आहे आणि त्या महादेवासोबत तुम्हाला लग्न करायचंय, विवाह करायचाय बोलतायत. त्यानंतर तुमचे डोळे कमळासारखे आहेत आणि तो त्रिलोचन आहे, 3 डोळ्याचा, आणि त्यांच्याशी तुम्हाला विवाह करायचाय. असं ऐकलं माता पार्वतीने, शांत बसून ऐकलं बरं. आणि ऐकल्याच्या नंतर आता मात्र माता पार्वतीने बोलायला सुरुवात केली. ओ ब्राह्मण, या ठिकाणी आल्या त्या रस्त्याने चालले वापस जा. मला उपदेश करायचं नाही ना, नका करू, परंतु माझ्या भोलेनाथांविषयी अपशब्द बोललेले मी ऐकून घेणार नाही. माता पार्वतींनी बोलायला सुरुवात केली आणि त्यानंतर भोलेनाथांच्याही लक्षात आलं आता ही काय ऐकणार नाही. आणि बोलता 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 माता पार्वती ज्या ठिकाणी तपश्चर्याला बसल्या होत्या त्या ठिकाणाहून वापस जायला सुरुवात केली. इथे कोणीतरी डिस्टर्ब करायला येतं, मग दुसरीकडे जाऊन बसावं. दुसरीकडे गेल्या आणि जात असताना भोलेनाथांच्या लक्षात आलं आता मात्र माता पार्वती माझ्याशी विवाह करण्या योग्य आहेत आणि योग्य असल्या कारणानं भोलेनाथांनी स्वतःचं स्वरूप धारण केलेलं आहे. असं विराट स्वरूप धारण केलं. एका हातामध्ये त्रिशूळ आहे, एका हातामध्ये डमरू आहे, डोक्यावरती जटाजूट आहे, चंद्रमा आहे, गंगा वाहते आणि अशा माझ्या भोलेनाथांचं रूप स्वतः धारण केलं. आणि माता पार्वतींना आवाज दिला, पार्वती एकदा तरी मागे वळून पहा. माता पार्वतीने मागे वळून पाहिलं
वळून पाहिलं की जगाचा बाप देव के देव महादेव त्यांना दिसले. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव शंभो. माता पार्वतींनी भोलेनाथांचं दर्शन घेतलं आणि भोलेनाथांचं दर्शन घेतल्याच्या नंतर दोघेही बसलेले आहेत. भोलेनाथांनी बोलायला सुरुवात केली. पार्वती, तू माझ्या परीक्षेमधून उत्तीर्ण झालेली आहेस, मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे. माता पार्वतींनी बोलायला सुरुवात केली. म्हटले, देव भोलेनाथ प्रभू, असं नसतं लग्न होत. मग माझ्या वडिलांकडे यावं लागेल आणि वडिलांकडे आल्याच्या नंतर माझा हात मागावा लागेल. नाही म्हटले, इथंच लग्न करून कैलास पर्वतावर जाऊ. भोलेनाथ तिथे या, हिमाचल पर्वतावरती उज्जैन नगरीमध्ये, आणि तिथे आल्याच्या नंतर माझा हात मागा माझ्या वडिलांना. असं झालं. भोलेनाथ म्हटले, काही हरकत नाही. मग आता बायको करायचीच म्हटल्यावर तिचं ऐकावं लागेल ना, तिचं ऐकावंच लागतं. काही हरकत नाही म्हटले. वापस गेलेले आहेत आणि वापस गेल्याच्या नंतर माता पार्वती सुद्धा आनंदामध्ये हिमवान राजाकडं, महाराणी मैनाकडं आलेले आहेत, हिमाचल पर्वतावरती आलेले आहेत. आणि आल्याच्या नंतर आनंदी आनंद आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आनंदी आनंद आहे. पण आता कसं झालं विचार करा तुम्ही. माता पार्वती उत्तीर्ण झाल्या माहीत आहे, भोलेनाथ कैलास पर्वतावर गेले हेही माहीत झालं, माता पार्वती हिमाचल पर्वतावरती आल्या हेही माहीत झालं. समोरची कथा आहे का, ज्या वेळेस दोन समजा एक जोडपा आहे, एंगेजमेंट झालेली आहे, पसंती सुद्धा झालेली. एंगेजमेंट कळते ना, प्रत्युत्तर देत नाही तू मागच्या काहीच का, मलाच दिसना. साखरपुडा. हा नाही, मी आता चष्मा पुसून लावते, आता दिसते छान, गोऱ्या दिसायल्या. गोऱ्याला जरा जास्तच मान आहे, पण एक लक्षात ठेवा, काळ्यामुळं गोळ्याला मान आहे, काळ्यामुळं गोऱ्याला मान आहे. चला लक्ष द्या माझ्याकडं. गोऱ्यांचं काही एक अस्तित्व नसतं. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा पंढरपूर मध्ये बसलाय, तो काळा आहे तरी सुद्धा कित्येक वारकरी त्यांच्या भेटी करता जात आहेत. भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस. पाहे रात्र दिवस, पाहे रात्र दिवस वाट तुझे भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से छान. धन्यवाद. धन्यवाद. चला धन्यवाद म्हटलेत ना महाराज, सगळ्यात महत्वाचा पॉइंट तुमच्या समोर मी मांडते. आताच मांडू की नको, बोलू की नको? हा बोलू ना.
अहो राहू द्या. नाही मला बोलायचंच आता. कॉमेडीचा विषय नाहीये, लक्ष देऊन माझ्याकडे ऐका. हा विषय सोडून द्या बाजूला. महाराज मला धन्यवाद म्हणले ह्याच्यात विशेष नाहीये. मी महाराजांना धन्यवाद म्हणावं हे फार महत्वाचं आहे. कारण आज मी या ठिकाणी कथाकार म्हणून, कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर फिरते. ते फक्त आणि फक्त माझ्या मालकांमुळे फिरते. तुम्ही म्हणसाल कस काय बरं? ऐका, लग्नाच्या आधी मला कीर्तनातलं कसं असतं हे पण माहित नव्हतं. आईला फार छंद आहे भजनाचा, पण मी कधी भजनाला गेले नाही, कधीच नाही गेले भजनाला. आवड आहे, मला आवड आहे, परंतु मी कधी म्हणायला, कधी जागरण करावं, कधी म्हणावं, कंटाळा येत होता, बाकी काही नव्हतं. माळ वयाच्या 10 वर्षापासून माझ्या गळ्यात आहे. माझ्या मुलांना 5वीच्या दिवशीच घातल्यात. हे सोनं नाणं घातल्यानं काही नाही, मेल्याच्या नंतर सोबत येणार नाही बरं. हे सगळे असे खेचून घेणार आहेत, पण हे एकच असं आहे, मेल्याच्या नंतर आपल्या सोबत येणार आहे. अहंकार करावा, कशाचा करावा? सोन्या चांदीचा करू नये, सोबत येत नाही ते. तुळशीची माळ प्रत्येकाने गळ्यामध्ये घालावी. काही जण असे आहेत म्हणतात, ताई कोरोनाचा काळ आला होता म्हणून आम्ही ती तुळशीची माळ काढली. ज्यांनी ज्यांनी तुळशीची माळ काढली ते तर सगळ्यात आधी मेले. मात्र भोलेनाथांना माता पार्वतींसोबत प्रेम झालेलं आहे. आता एकही मिनिट भोलेनाथ माता पार्वतींशिवाय राहू शकत नाही, राहू शकत नाही. मग आता मात्र काय करावं? भोलेनाथ भेटी करता जाणार, परंतु कसं जावं? मग भोलेनाथांनी सुंदर एक नटलीला केलेली आहे. नटलीला म्हणजे एका नटाचं रूप धारण केलेलं आहे. नट काय करतो? नाटक करतो, म्हणजे नाटक करून दाखवतोय. काहीही जरी असलं, दृश्य जर करून दाखवायचं असेल तर ते नाटक करून दाखवावं लागतं. पूर्वीचा काळ असा होता की नाटकं राहायची, राहत होती की नाही? वयस्कर बाबा नाटकं पाहिली की नाही तुम्ही? जात होती नाटकं पाहायला, बरोबर आहे ना? होत होते पहिले नाटक. सोंग म्हणतात का? सोंग पाहायला नाही गो, जुनी म्हणतात का? हा, जुने माणसं सोंग म्हणतात. बरं ठीक आहे. पहिले असायचे नाटक, आता नाटक वगैरे काही नाही. मोबाईलची दुनिया आली, सगळं काही मोबाईल वरती दिसते. टीव्ही आली, टीव्हीवर सगळं काही दिसते. मग नाटक करण्याचा काय प्रश्नच उठत नाहीये. परंतु ऐका, हा मोबाईल चांगलाच तेवढाच आहे आणि वाईटही तेवढाच आहे. जेवढी गरज आहे मोबाईलची तेवढाच तुम्ही मोबाईल वापरा, जास्त वापरू नका. मला हे कळत नाही, रात्रंदिवस त्या मोबाईल मध्ये बोट फिरवितेच राहतात लोक. तेवढे जर बोट जर माळीवर जर फिरवले ना तर देव आपल्याला प्रसन्न होतील. पण नाही, त्या मोबाईल मध्येच काय अडकलंय काय माहिती. एका ठिकाणी गेले मी आणि गेल्याच्या नंतर घरामध्ये छोटस बाळ होतं. आता आई चहा पाणी करण्याकरता गेली घरामध्ये, मग ते बाळ बसलेलं होतं. शांत कसं बसावं, माझा स्वभावच नाही शांत बसायचा, थोडी जास्त बडबडी आहे. मग मी बोलायला सुरुवात केली, म्हटलं बाळा शाळेत जातो का? हो ताई जातो. मग आणखी बोलत 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 विषय निघाला. म्हटलं बाळा तू आईवर जास्त प्रेम करतो की बाबांवर जास्त प्रेम करतो? म्हटले आई बाबा नाही, मम्मी पप्पा. हां बरं ठीक आहे. विचार केला त्याने थोडा वेळ. म्हटलं प्रेम सांगण्याकरता विचार करावा लागतो. विचार केला, विचार केल्याच्या नंतर सांगायला सुरुवात केली. म्हटलं ताई 1 ते 15 तारखेपर्यंत मला पप्पा आवडतात आणि 16 तारखेपासून 30 तारखेपर्यंत मला मम्मी आवडते. आधी तो मुलगा प्रश्नात होता, आता मी प्रश्नात पडले. मी म्हटलं असं का रे? म्हटलं 1 ते 15 तारखेपर्यंत माझे पप्पा मला पॉकेट मनी देतात आणि 15 तारखेपासून 30 तारखेपर्यंत माझे मम्मी मला पॉकेट मनी देते. मग आवड कसली आहे? पैशाची आवड आहे. असं असतंय. हे कशामुळे होते?
मोबाईलमुळे होते. चला कथेकडे वळूया. आपली कथा राहील, वेळ संपेल. कथा खूप पाहायची ना आज आपल्याला. चला तर या ठिकाणी माझ्या भोलेनाथांनी सुंदर असं नटरूप घेतलेलं आहे. नटरूप घेतल्याच्या नंतर लाल वस्त्र घातलेले आहेत, लाल रंगाचे कपडे घातलेले आहेत. त्यानंतर एका हातामध्ये डमरू घेतलेला आहे आणि खांद्यावरती घोंगडी टाकलेली आहे आणि भगवंत निघाले हिमाचल पर्वतावरती. हिमाचल पर्वतावरती निघाले. आता रिकामे तर जाऊ शकत नाही. मग भोलेनाथांनी सुंदर भजन करायला सुरुवात केली. भोलेनाथ कोणाचं भजन करतायत? माझ्या प्रभू रामचंद्रजींचं भजन करतायत, नारायणजीचं भजन करतायत. श्रीमन नारायण नारायण हरी हरी. प्रत्येकानं माझ्या मागं मागं म्हणायचंय. घ्या. श्रीमन नारायण नारायण हरे हरे. जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हरि बोल रामा 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 रामा. आवाज. जय हो. रामा 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 रामा.
सिया राम जय जय राम। जय हो राम सिया राम जय जय राम। 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 निकले भोले बाबा राम सिया राम जय जय राम। भोलेनाथ दादा कोणीकडे निघाले तिकडं सासुरवाडीकडं कोणतं भजन म्हणा राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। जय हो राम सिया राम जय जय राम। जोर से राम सिया राम जय जय राम। ये बाबा राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। जय हो हो ना बसवा त्यांना जरासं बसवा अर्धा तास तिकडे बसले मधात बसवा इकडे डिस्टर्ब होतात लोक लोकांचं लक्ष तिकडे त्यांना बाहेर हा मधातच बसू द्या त्यांना बसू द्या मी सांगते तुम्हाला सांगितले कथा बाकी आहे अजून टाक सर कथा खूप बाकी आहे अजून बोलू 5:30 बजे आता किती वाजले हा 5:30 वाजता बोलवायचे त्यांना झोप होती तोपर्यंत एक चला नमः पार्वती पते शिव हर 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 शंभो शंकरा माझ्या भोलेनाथाने कैलास पर्वतापासून हिमाचल पर्वतापर्यंत असं भजन केलेलं आहे आणि भजन केल्याच्या नंतर माझे भोलेनाथ आता मात्र पोहोचलेले आहेत पण इथं काय मिस्टेक झाली ऐका कथा थोडीशी ऐका ज्या वेळेस भोलेनाथ नारायणजीचं भजन करत होते प्रभू रामचंद्रजी भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचं भजन करत होते त्यावेळेस हे जे नंदी भृंगी शृंगी आहेत ना हे भोलेनाथांचं भजन करत होते प्रभू रामचंद्रजी भोलेनाथ राम 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 असे म्हणायचे आणि जे नंदी भृंगी शृंगी हे जे गण होते हे गण काय करायचे ओम नमः शिवाय जप करायचे भोलेनाथ म्हटले आपलं उघडं पाडतो का काय एवढे जे काय नाटक चालू आहेत पार्वती मातेला भेटण्याकरता लोकांना कळतील ना तुम्ही शांत बसा परंतु गण काय ऐकायला तयार नाही यांचं भजन चालू आहे त्यांचं पण भजन चालू आहे इकडे यांनी राम म्हटलं की ओम नमः शिवाय म्हणायचे त्यांनी राम म्हटलं की परत हे ओम नमः शिवाय म्हणायचे भोलेनाथांच्या लक्षात आलं म्हटले शांत बसण्यातच आनंद आहे भोलेनाथ आले हिमाचल पर्वतावरती पोहोचलेले आहेत आणि पोहोचल्याच्या नंतर आता मात्र त्यांनी नट करायला सुरुवात केलेली आहे नट म्हणजेच नाटक माझे भोलेनाथ असं सुंदर रूप तयार करत होते कधी रामाचं कधी कृष्णाचं कधी नरसिंहाचं कधी वराह अवतार असे सुंदर 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 रूप तयार करायला सुरुवात केलेली आहे आणि असे नाटक करीत असताना त्या ठिकाणी महाराणी मैना आल्या महाराणी मैनाने माझ्या भोलेनाथांना असे सुंदर नट करताना पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली नटराज ओ नटजी तुम्ही हिमाचल पर्वतावरती पहिल्यांदा आलात वाटतंय अशी सुंदर नट आम्ही आतापर्यंत कधीच पाहिली नव्हती आज पाहायला भेटलेली आहे काय सुंदर तुम्ही करतायत महाराणी मैना बोलतायत आणि महाराणी मैना बोलत असताना प्रसन्न झालेले आहेत आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर गाव विचारले नाव विचारले भोलेनाथ म्हणतायत माझं नाव जर तुम्हाला सांगितलं तर लक्षात येणार नाही तुमचं नाव आम्हाला सांगा तुम्ही कुठले आहात कुठून आलात तुम्ही काय करता सगळं काही मला सांगा भोलेनाथ शांत बसलेले होते भोलेनाथ काहीच बोलायला तयार नाही त्यानंतर परत विचारलेले नाव सांगा नाव सांगा नाव सांगा माझे भोलेनाथांनी नाव सांगायला सुरुवात केलेली ऐका
काय माझे भोलेनाथ नाव सांगतायत, स्वतःचं नाव सांगतायत. हा, आतापर्यंत भोलेनाथांनी स्वतःचं नाव कधीच कोणाला सांगितलं नव्हतं, सासूबाईला सांगतायत. महाराणी मैनाला परिचय द्यायला सुरुवात केलेली आहे. परिचय देतात ना, तसा परिचय द्यायला सुरुवात केलेली आहे. कभी पर्वत कभी सागर, कभी पर्वत कभी सागर, कभी भक्तों में रमता हो. कभी पर्वत कभी सागर, कभी भक्तों में रमता हूँ. यूं तो मेरे रूप एक, पर मैं दिखता हूँ अनेक अनेक. यूं तो मैं हूँ एक, पर दिखता हूँ मैं अनेक अनेक. योग का आरंभ हो, ध्वनि का प्रारंभ हो. योग का आरंभ हो, ध्वनि का प्रारंभ हो. ज्ञानियों का ज्ञान हो, मैं ही परम ध्यान हूँ. सकल सृष्टि मेरी माया है, सकल सृष्टि मेरी माया है. मेरी सृष्टि का ही प्रमाण हो, मैं सृष्टि का प्रमाण हो. समस्त जो अति परे पर, समस्त जो अति परे पर, मैं महाविज्ञान हो. ओमकार हूँ, निराकार हूँ, मैं ही कलाकार हूँ. ओमकार हूँ, निराकार हूँ, मैं ही कलाकार हूँ. यह सब प्राणी चित्र है मेरे, मैं उनका चित्रकार हूँ, मैं उनका चित्रकार हूँ. भोलेनाथांनी स्वतःचा परिचय दिला. महाराणी मैनाच्या लक्षातच राहिला नाही. म्हटले जाऊ द्या, जे काय सांगितलं चांगलं सांगितलं. कसे आलात, कुठून आलात, नाव काय, गाव काय, जिल्हा काय, तालुका काय, पोस्ट काय, सगळं सांगितलं भोलेनाथांनी. महाराणीच्या नाही लक्षातच आलं नाही. म्हटले जाऊ द्या, जे काय झालं चांगल्यासाठी झालं. त्यानंतर महाराणी मैनाने प्रसन्न झालेले आहेत आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर महाराणी मैनाने बोलायला सुरुवात केली. सुंदर नट केले ना, परिचय पण दिलाय, परंतु सांगावं कसं लक्षात नाही राहिला. म्हटले फार आनंद झालाय मला, आणि आनंद झाल्यामुळे आज मी काय करणार आहे, तुम्हाला जे काय पाहिजे ते मला मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तुमच्या नटाने मी प्रसन्न झालेली आहे. महाराणी काहीही देऊ शकते. तुम्हाला सोनं देऊ, चांदी, हिरा, माणिक, मोती, वस्त्र, मग पाहिजे काय. म्हटले मला काहीच नको. नाही म्हटले, रिकाम्या हाताने मी जाऊ देणार नाही, काहीतरी घ्यावं लागेल. एवढी सुंदर नटलीला केली ना, मग काहीतरी तुम्हाला घ्यावं लागेल, मी असं जाऊ देणार नाही. भोलेनाथ म्हटले आता हाच चान्स आहे, गमवायचा नाही. देना ही है तो दे दो अपने उमा का दान. असं म्हटलं की महाराणी मैनाला राग आला. म्हटले मी राणी आहे आणि राणीची कन्या राजकन्या आहे, आणि तू साधा नट आहे, तुला देऊ मी माझी मुलगी, शक्य नाही. परंतु महादेव भोले आहेत, दयाळू आहेत, काहीच बोलले नाही. भोलेनाथ त्याच अवस्थेमध्ये वापस निघून गेलेले आहेत. परंतु जात असताना हिमवान राजांनी भोलेनाथांना पाहिलं, आणि पाहिल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये एक प्रकारचा आनंद झाला. एखादी आनंदाची वस्तू नाही, एखादा महत्वाचा व्यक्ती जर आपल्या रस्त्याने जर जात असेल, तो बोलला नाही, काही नाही, आपल्याकडे पाहिलं सुद्धा नाही, परंतु आपलं त्या व्यक्तीवर प्रेम आहे. पाहिल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये आनंद वाटतो. त्याच प्रकारे हिमवान राजांना सुद्धा आनंद वाटला की कोणीतरी आहे, ह्यांना पाहिल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये आनंद झालेला आहे. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये हिमवान राजा येतात, राजवाड्याकडे आलेले आहेत. आणि आल्याच्या नंतर मैना राणीला राग आला होता, आणि त्या रागामध्ये बोलत 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 मैना राणी बोलल्या, म्हणजे तो नट आला होता आपल्या हिमाचल पर्वतावरती, आणि आल्याच्या नंतर सुंदर त्यांनी नटलीलाही केल्या. परंतु जात असताना मी म्हटलं सोने घ्या, हिरे घ्या, माणिक घ्या, मोती घ्या, चांदी घ्या, वस्त्र घ्या, अलंकार घ्या, काहीच न घेता मला म्हटलं की तुमच्या उमाचा हात द्या, मी माझ्या मुलीचा हात त्यांना देऊ. रागात असंच बोलतात ना. कसं बोलता तुम्ही रागात? असंच बोलता की नाही? तुमच्याकडे राग येत नाही का? येतो ना राग? बरोबर आहे की नाही? तिकडे ऐकायला येते का मी काय बोलते तर?
कळतंय का मी काय बोलते तर? मान आहे ना, हलवा ना. राग येतो की नाही? म्हणून असाच येतो, होतो, राग येत असतो. आपल्याला जसा राग येतो तसाच रागाला मैना राणीने बोलायला सुरुवात केली. हिमवान राजा शांत आहेत, आनंदामध्ये आहेत भोलेनाथांचं दर्शन केल्याच्या नंतर. परंतु लक्षात येत नाही नेमकं आहे तरी कोण. भोलेनाथ म्हणतात जाऊ दे ना, गेला ना तू वापस, काही हरकत नाही. त्यानंतर मात्र हिमवान राजाने त्या ठिकाणी थोडा वेळ विचार केलेला आहे आणि विचार केल्याच्या नंतर डोळे लावल्याच्या नंतर साक्षात माझ्या भोलेनाथांचं दर्शन हिमवान राजाला झालेलं आहे. त्यानंतर मात्र हिमवान राजाने बोलायला सुरुवात केली. मैना, तो सर्वसाधारण व्यक्ती नाही, साक्षात भोलेनाथ होते आणि त्यांच्यावर तू क्रोध केलास, त्यांना तू बोललीस, अपशब्द बोललीस. त्यावेळेस मात्र हिमवान राजा भगवान विष्णूकडे जातात, नारदजीकडे जातात, ब्रह्मदेवाकडे जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर म्हणतात मी माझा पार्वतीचा विवाह भोलेनाथांशी करायला तयार आहे. आता मात्र जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. सासू सासरे राजी झालेले आहेत, माझे भोलेनाथ सुद्धा विवाह करता राजी झालेले आहेत आणि विवाह करता राजी झाल्याच्या नंतर आता मात्र माझे भोलेनाथांची वरात निघणार आहे आणि तीच वरात आपल्याला या धर्म मंडपामध्ये सगळ्यांना पाहायची आहे. नाही, थोडीशी कथा बाकी आहे, नंतर मी तुम्हाला हे करते, हातवारे करते, तुम्ही घेऊन या. मग सगळेजण आनंदी आनंदामध्ये आहेत. माझ्या भोलेनाथांचा विवाह आता मात्र होणार आहे. भगवान विष्णू सुद्धा आणि लक्ष्मीजी लग्ना करता निघालेले आहेत. काय मेकअप केला लक्ष्मी नारायणजीने, काय सांगावा. ऑलरेडी पहिले दिसायला सुंदर आणि त्यातल्या त्यात मेकअप केल्यावर किती सुंदर दिसत असतील. सुंदर दिसणारे भगवंत आता मात्र इकडे आलेले आहेत. त्याबरोबर ब्रह्मदेव ब्रह्माणी सुद्धा आलेले आहेत. ते पती पत्नी आले. चंद्रदेव, इंद्रदेव, रोहिणी, सूर्यदेव, सगळेजण, सगळे देवतागण मेकअप करून स्वतःच्या वाहनामध्ये बसून आलेले आहेत. पुष्पक विमानामध्ये बसून आलेले आहेत. कैलास पर्वतावरती आलेत आणि आल्याच्या नंतर आता मात्र माझे भोलेनाथ एका बाजूला बसले, नवरदेव एका बाजूला बसलेले, सर्व देवतागण आहेत एका बाजूला. स्वतः मेकअप करून आले सुंदर. वरातही निघणार आहे थाटामाटामध्ये, बँड बाजामध्ये. पण लग्नात कसं असतं बघा, बघितलं असतील ना लग्न, तुम्ही बघितले ना लग्न, स्वतःची की दुसऱ्याची? स्वतःचंही पाहिलं आणि दुसऱ्याचंही पाहिलं, बरोबर आहे. लग्नामध्ये काय असतं बघा, नवरी एका बाजूला असते, नवरदेव एका बाजूला असतो आणि करवल्या आणि ते सकवनेच थटून नटून येतात. तुमच्या लग्नात कसं झालं होतं टाकसर? तुमचं हो का? आणि लग्न कितीच होतं? मग आपल्याला तेच करायचंय. आज लग्न मुहूर्तावर उद्या लावायचंय. मग वरातीला वेळ लागतो ना, मग आज रात्रभर वरात, लग्न उद्या लावायचंय, वेळ होऊ नये ना लग्नाला. त्याच्यामुळं मेकअप केला होता की नाही? मग गुरुजी चल फिरतच का? बर, वा 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 वा, छान. तिथं पण तसंच झालं. इथे जसं झालं ना तिथे तसं पण झालं. करवल्या नटून आले, सकवणे नटून आले. आमच्याकडं सकवण्याला लांडगा म्हणतात. तुमच्याकडे काय
म्हणतात? सखवण्यास म्हणतात का? सोकावण्या म्हणतात. आमच्या तिकडं काय असतं, विदर्भ येतो थोडा थोडा आमच्यामध्ये, बाँड्रीवर आहेत ना आम्ही, मग तिथं लांडगा म्हटलं जातं सखवण्याला. त्या लांडग्याला आवाज दिला जातो, अरे लांडग्या इकडे ये, असं असतं. मग तिथे काय झालं बघा, सर्वजण नटून थटून आले, देव्या सगळ्या नटून आल्या, देव नटून आले. महादेव आमचे जशाच तसेच आहेत, नवरदेव बसून आहेत, बागंबर वरती बसून आहेत. त्यांचा मेकअप करायला कोणीच तयार नाही, जे ते आपल्याच मेकअप मध्ये गुंग झालेले आहेत. पण बाजूला नंदी, शृंगी, भृंगी सर्वजण गण बसलेले आहेत. त्यांनी सर्व जनता पाहिली, सर्वजण मेकअप करून आलेले आहेत. थाटामाटामध्ये नेमकं लग्न आहे कोणाचं? भोलेनाथांचं लग्न. नवरदेव तर जशाच तसा बसून आहे. मग मात्र त्या ठिकाणी काय झालं बघा, लक्षात आलं, म्हटले भोलेनाथांचा मेकअप करावा लागेल. मग मेकअप करायला सुरुवात झालेली. ऐका माझ्या महादेवाचा मेकअप कसा केला. लग्न म्हटल्याच्या नंतर आदल्या दिवशी नवरदेवाला उठणं लावलं जातं. तुमच्याकडे लावतात का? लावतात ना? नाही हो, हळदीच्या आदल्या दिवशी उठणं लावलं जातं, दुसऱ्या दिवशी हळद लावल्या जाते, आधी उठणं लावलं जातं. महादेवाला कसं उठणं आलंय, उठण्याची गरजच नव्हती. नंदी समोर आले, भृंगी शृंगी समोर आले, आणि आल्याच्या नंतर आता मात्र माझ्या महादेवाचा मेकअप होणार आहे, लक्ष देऊन ऐका. भोलेनाथांचा मेकअप चालू झाला. भोलेनाथ ज्या वेळेस तपश्चर्याला बसले होते त्यावेळेस तिसरं नेत्र जाग झालं होतं, आणि तिसरं नेत्र जाग झाल्याच्या नंतर क्रोध आला होता, आणि त्या रागामध्ये माझ्या भोलेनाथांच्या जटा विखरल्या गेल्या होत्या, मोकळ्या आहेत. ती जटा बांधायला सुरुवात केली. आपल्या नवरदेवाच्या डोक्यावर फेटा असतो, महादेवाच्या डोक्यावर फेटा घालायची गरजच नाही, जटा जूट आहे. जे विखरलेले बाल होते, केस होते, ते सगळे काही बांधलेले आहेत, सुंदरपैकी बांधूनही झालेले आहेत. आता मात्र वरात निघायच्या आधी काय करावं लागतं, नवरदेवाला बाशिंग बांधल्या जातं. बांधतात की नाही? बांधतात ना. मग नवरदेवाला बाशिंग बांधायचं कैलास पर्वतावर कुठून आणावं? मग तिथं काय झालं बघा, आजूबाजूला 300-400 साप लग्नाला आले होते. साप असतात ना, आज बाबांनी धरला साप. तिथे आल्याच्या नंतर कोणाच्या तरी घरामध्ये निघाला होता, तर त्यांनी पकडला होता. तसे साप महादेवाच्या लग्नाला येणार होते. मग बाजूला नाचत होते, मस्तपैकी आनंद घेत होते, त्यांचे आनंद घेत होते. ते आनंद घेणारे साप होते ना, त्यामधलं नंदीने काय केलं, म्हटले 10 MM चे बाजूला व्हा. मग 10 MM चे म्हणजे करंगळी सारखे बाजूला झाले. बाजूला झाल्याच्या नंतर ते काय केलं बघा, सापाची ती डोकी असतात ना, ती अशी एका जाग्यावर बांधले आणि शेपट्या खाली सोडलेल्या होत्या. ते डोके काय घेतलं, महादेवाच्या मुकुटावरती ठेवले, आणि सुंदरपैकी ते साप आता खाली बाशिंगा सारखे दिसायला लागले. ऐका, ह्या आधी काय झालं, नंदी म्हटले काही नाही भोलेनाथ प्रभू, तुम्ही काय करा, हे फक्त लग्न होईपर्यंत बांधा, आणि एकदा का लग्न झालं याला गंगेमध्ये आपण सोडून देऊ. आणि तसं असतं, लग्न झाल्याच्या नंतर ते बाशिंग गंगेमध्ये सोडून देतं, कुणी देवाजवळ सोडून देतं, होतं तसं. तुमच्याकडे काय परंपरा ही मला माहित नाही. तर आमच्याकडे काय करतात, कुठं बांधून ठेवतात का? हा, तर आमच्याकडं कुठं आपलं कुळदैवत असतं ना, तिथे जाऊन सोडल्या जातात ते बाशिंग. तर भोलेनाथांनी बघा काय सुंदर म्हटला, भोलेनाथ म्हटले एकदा का मी कोणाला डोक्यावर घेतलं, मी त्याला आयुष्यभर सोडत नाही. सुंदरपैकी आता मात्र बाशिंगही बांधून झालेला आहे. त्यानंतर आता मात्र समोर माझ्या भोलेनाथांचा मेकअप काय केलेला आहे, डोक्याचं सगळं काही झालंय.
आता थोडस खाली खाली या. आता कानामध्ये काय घातले जातात नवरदेवाच्या? कुंडल घातले जातात. भोलेनाथांना कुंडलच नाहीयेत. मग काय अडकवावं? तर त्यातलेच 2 सर्प बाजूला काढलेले आहेत. ऐका त्या सर्पांचे नाव. ते 2 सर्प म्हणजे एक कंबल आणि एक अस्वतर. हे 2 सर्प आहे. त्यांचे नाव पुराणामध्ये सांगितले जातात. एकाचं कंबल आहे, दुसऱ्याचं अस्वतर असं नाव आहे. हा, अस्वतर. हे 2 साप घेतलेले आहेत आणि दोन्हीही साप कानाला असे बांधलेले आहेत. लक्ष देऊन ऐका. दोन्हीही साप बांधलेले आहेत. आणि ऐका, सगळी काय मॅचिंग केली बरं नंदीने, विदाऊट काही नाही. सगळं काय मॅचिंग आहे. आता जसं तुम्ही मॅचिंग घालताना सगळं, तसं सगळं काही मॅचिंग आहे. सर्प कानाला गुंडाळलेले आहेत, कुंडला झालेले आहेत. परंतु कुंडलाला खाली काहीतरी मोती वगैरे असतो. मग मोती कुठून आणायचा? मग 2 विंचू लटकून दिले. आता मात्र कानाचाही मेकअप झालेला आहे. आता हाताकडे या. हाताचा मेकअप चालू आहे. हाताला, एका हाताला, उजव्या हाताला करकोटक नावाचा साप बांधलेला आहे आणि डाव्या हाताला कुलकी नावाचा साप बांधलेला आहे. दोन्हीही हाताचा मेकअप झाला. त्यानंतर बाजूबंद बांधायला सुरुवात केलेली आहे माझ्या भोलेनाथांना. बाजूबंद म्हणजे शंख आणि पद्म नावाचे 2 सर्प बाजूबंद म्हणून बांधलेले आहेत. त्यानंतर म्हटले हाताचा मेकअप झाला, कानाचा मेकअप झाला, डोक्याचा मेकअप झाला. मग गळ्यामध्ये काहीतरी हवंय ना, नवरदेवाला जानवं घालावं लागेल. तर वास